मैदानामध्ये पाठवायचे. धन्यवाद व्हाईस ऑफ सरवले विशाल पाटील. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीमधील सामना आपल्याला पाहायला मिळाला नाही. हा सामना प्रत्येकी 4 षटकांचा असणार आहे. पहिले षटक मेंढरी पॉवर प्लेचं पाहायला मिळेल. आज पहिल्या सामन्यामध्ये अर्ध्या मिनिटात स्कार्बो संघाने विजय संपादन केलं होतं सामुदायिक संघाला पराभूत करून. तर दुसऱ्या सामन्यामध्ये प्रचित एलन खानपे संघाचं आव्हान सुमित कुमार गोंदवले संघाने संपुष्टात आणलेलं आहे. आणि आता मध्ये दुसऱ्या फेरीमध्ये हे दोन संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. अर्धा डबाचे स्कार्बो आणि सुमित कुमार गोंदवले या दोन संघामधील सामना आता मात्र आपण पाहणार आहोत. कालिकामाता क्रीडांगण कालवार या मैदानातून युसीएन लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. प्रोप्रायटर विजय पाटील आणि त्यांची ऑफिशियल टीम युसीएन लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. तर बोलू आपण आजच्या दिवसामध्ये तिसऱ्या सामन्याकडे आणि दुसऱ्या फेरीमधील पहिल्या सामन्याकडे. सर्वांचं पुन्हा एकदा भक्तिधाम स्पोर्ट्स ढुंगे आयोजित स्वर्गीय नरसू नारायण भगत आणि स्वर्गीय कमलाबाई नामदेव भगत चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. यानंतर आपण सामना पाहणार होतो RD 000 ओवली विपक्ष भक्तिधाम ढुंगे या दोन संघामध्ये. आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला मायुलन धामणगाव विपक्ष झरेमरी आलिमगर या दोन संघामध्ये. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये जो टी शर्ट इथून दिला जातोय तो आपल्याला परिधान करणं बंधनकारक असणार आहे. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आपण जो टी शर्ट पाहतोय जो आम्हाला स्पॉन्सर केले एपी स्पोर्ट्स चे सर्व अमर पाटील यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आपण 3 पारितोषिक पाहतोय ज्यामध्ये ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलं दत्ता वसंत भगत साहेबांनी. ओ शॉर्माचे ऑनर आपण पाहतोय. त्यानंतर मॅच के बाद कुछ मीठा हो जाए पेस्टे आपण पाहतोय जे सुरेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आपला स्पॉन्सर केले गेले आहे. तर सामन्याला सुरू होत होते बंटी पाटील आणि त्याच्यासमवेत शुभम पाटील ही सोनेमी जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सागर कारभारी सज्ज होताना पाहायला मिळतोय. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची 16वी स्पर्धा आपण पाहतोय. 17वी स्पर्धेचं आयोजन आपण वेले मैदानावर पाहतोय. जय कपूर वेले अजित त्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. आणि 28वी स्पर्धा देखील एक दिवसीय स्पर्धा अश्विनायक ठाकूर आयोजित त्या स्पर्धेचं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येकी 4 षटकाचा सामना ज्यामध्ये पहिले षटक पॉवर प्लेचं असणार आहे. आणि पॉवर प्लेचं पहिले षटक घालण्याची जबाबदारी इथे मात्र सागर कारभारी याच्यावर सोपवले गेलेले आहे. सागर बॉलिंग ट्रॅकवर. तर सागर याचा सामना केला फलंदाज बंटी. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक त्याने पटकावलं होतं. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय मात्र पहिल्या चेंडू दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. 45 वाईट आणि अव्वंत धावेने अकाउंट ओपन होतोय सुमित कुमार गोंदवले या संघाचं. 2 दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय मात्र कुठल्या गोष्टीची कसर इथे पाहायला मिळत नाही. कमी ठेवली गेली नाही. अतिशय भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. इथे गॅप मधून चेंडू निघून जातोय अगदी मैदानाला घासत पुसत चाटत सीमा पार कव्हर ड्रायव्हरचा अतिशय देखणा चौकार. आपण पाहू शकता एखाद्या सुईमधून ज्याप्रमाणे धागा ओवला जातोय त्याप्रमाणे दोन्ही शेताच्या मधून चेंडू पाठवला होता. युसेनच्या माध्यमातून दुसऱ्या अँगलने देखील दाखवलं जाते. क्लिअर अँड नेट टेलिकास्ट युसेनच्या माध्यमातून केले जाते. यावेळी माझा फटका फसलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद बंटी पाटील याची गेली संपुष्टात.
पहिला फलंदाज बाद होताना आपण पाहतो बंटी पाटील ज्यांनी सुरुवात चौकाराने आपल्या इनिंगची केली होती, मात्र त्या इनिंगचं रूपांतर त्याला मोठ्या खेळीमध्ये करता आले नाही. 4-2चं योगदान देऊन तो पॅलमध्ये परतताना आणि नवीन बॅटर तर मैदानामध्ये येतोय सुमित कुमार गुंदवली संघाकडून यतीश. सागर कारभार यांनी या अखेर ब्रेक थ्रू मिळून दिलेलं आहे. बंटी पाटीलच्या रूपाने या विकेट प्राप्त केलेला आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न टायमिंग साधता आला नाही. स्वीपचा फटका करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग किंवा लॉंग लेग रिझनकडे मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधलेला नाही फलंदाज यतीशाला. धावसंख्या स्थित आपल्याला पाहायला मिळते ती 5 धावा. नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सुमित कुमार गुंदवले या संघ. दुसऱ्या फेरीमधील सामना आपण पाहतोय गुंदवली विपक्षी खारबाव या दोन संघामध्ये. इथे ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतो मेडिकल रिझनमध्ये फटक्यामध्ये या प्रॉपर इथे मात्र आपण पाहतोय पाहायला मिळाले नाही. एक धाव या यतीश पूर्ण होते. यतीश ऑफ द मार्क. संघाची धावसंख्या 6. सेकंड राऊंड मधील फर्स्ट मॅच आपण पाहतोय खरं तर दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकले. आपल्या पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघाने विजय संपादन केलेले आहे. सागर कारभारी बॉलिंग ट्रॅकवर राईट मोड स्टंप गोलंदाजी करताना लॉफ्ट चेंडू समोर खेळले. चेंडूला 20 सेफमध्ये क्षेत्ररक्षक वर्ड ऑफ लॉंग रिझन मध्ये सज्ज आहे. इथे देखील फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. चौकार खर्च केल्यानंतर सागर कारभार यांनी वापसी केलेली आहे. चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 7. एक बाद. पहिली षटकाचा खेळ सुरू आहे. इथे मध्ये हुक केलं चेंडूला लॉंग लेग रिझन मधून चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. RD 444 ओली संघाचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. ओली संघाला देखील आपण पुढील सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहणार. अजय संघ भक्तदम डोंगे विपक्ष RD 444 ओली आणि पुढील सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 11 आपण बघतोय. एक फलंदाज बाद झालेला आहे. 11 धावा आणि पहिल्या षटकाची देखील समाप्ती. गोलंदाज सिद्धेश आपण बघतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. इथे मात्र पंच किल्ल्या चेंडूला एक्स्ट्रा रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. सर्वेश मात्र 2 धावा फलंदाज इथे पूर्ण करतात. 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना आणि 2 धावीने सुमित कुमार गुंदवली संघाची धावसंख्या पोहोचते ती 13 वर. दुसऱ्या फेरीमधील हा पहिलाच सामना आपण पाहतोय अर्ध इंडियामध्ये खारबाव विपक्ष सुमित कुमार गुंदवली या दोन संघामधील. स्विंग अँड मिस. समोर खेळण्याचा प्रयत्न मात्र कुठेही चेंडूच्या लाईन मध्ये न येता खेळण्याचा प्रयत्न ते फलंदाज करताना पाहायला मिळतोय. हे अपील केला जातोय तिथे आपण पाहतोय. आणि पंच जोही निर्णय देतील तो दोन्ही संघांना बंधनकारक असणार आहे. पंचाचा निर्णय अखेरचा असणार आहे. दोन्ही पंचांनी सल्ला मसलत केलेला आहे. जागेवर येत आहेत आणि इथे मात्र पंचाचं बोर्ड आकाशाकडे. फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने एजन गॉन.
जय महाकाल ची सर्व मालक बजरंग पाटील साहेबांकडून एक ब्रेकिंग न्यूज येत आहे. जर सुमित कुमार गोंदवली संघाने जर या चषकावर नाव कोडलं तर पुढच्या मंगळवारी त्यांच्यासाठी मेजवानी असणार आहे. जय महाकालचे मालक आपण बघतो बजरंग पाटील साहेबांकडून गोंदवली संघाला सोडून संधी. गोंदवली संघाने जर हा चषक जिंकला तर त्यांच्यासाठी पुढच्या मंगळवारी मेजवानी असणार आहे. मेंढा असणार आहे नक्कीच. एक अवाढव्य मेंढा नक्कीच बजरंग पाटील साहेबांकडून दिला जाईल. क्या बात आहे. आणि हा आवाज कानापर्यंत पोहोचलेला आहे. बिग ब्लास्ट चिन्ह निघून जाते सीमा बार 6 धावांसाठी षटकार. पाटीलच्या बॅट मधून षटकार आपण बघतोय आणि षटकाराने संघाच्या धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या 6 ने पोहोचते ते 19 वर. पल्लव पाटील आलेल्या षटकाराने स्वतःच अकाउंट ओपन करतोय. जय महाकाल धाब्याचे मालक बजरंग पाटील साहेबांकडून अवाढव्य मेंढा दिला जाईल गोंदवली संघाला. गोंदवली संघाने जर या चषकावर नाव कोडलं तर ही ब्रेकिंग न्यूज नक्कीच पल्लवच्या कानापर्यंत पोहोचलेला आहे आवाज. आणि त्याच्या बॅटवरून एक मोठा फटका देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने पोहोचते ते 19 वर. आपण सामना पदवी दुसऱ्या फेरीमधील सुमित कुमार गोंदवली विपक्ष अर्धने डबाचे स्कार पावन. यानंतर सामना मित्रांनो पाहायला विसरू नका. RD440 ओवली विपक्ष भक्तिधाम डोंगे या दोन संघामध्ये. इथे मात्र खोलरात हाताळलेला चेंडू अगदी फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर विकेट चेंडू अडवला गेलाय. दरम्यान एक धाव फलंदाज पूर्ण करतात. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मालोटी चषकाचा उपविजेता संघ RD440 ओवली तर जगदीश स्मृती चषकाचा उपविजेता संघ भक्तिधाम डोंगे. हे दोन संघ आपल्याला पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. जगदीश स्मृती चषकामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तुषार पाटील ठरला होता. एका सिंगल रन्स फलंदाज करून जातात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव अगदी सहजरित्या फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावने गोंदवली संघाची धावसंख्या पोहोचते ते 21 वर. 21 लॉस फॉर द 2 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या फेरीमधील सामना आपण पाहतोय 4 षटकांचा. पहिल्या फेरीमधील सामने आपण 5 षटकांचे पाहतोय. सिद्धेश बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र फुलटाच चेंडू मात्र एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही आणि मध्ये झेल. इथे मात्र तिसरा फलंदाज बाद होताना सुमित कुमार गोंदवले या संघाचा. दरम्यान योगेश पाटील साहेबांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांचा यथोचित सन्मान आपण इथून करणार आहोत. भक्तिधाम स्पोर्ट्स डोंगे आयोजित स्वर्गीय नरसिंह नारायण भगत आणि स्वर्गीय कमलाबाई नामदेव भगत चषक 2026 आपण मित्रांनो पाहतोय. आणि स्पर्धेमध्ये योगेश पाटील साहेबांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथून केला जातोय. आपण पाहू शकता माईची उपदार शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मान इथून केला जात आहे. आकर्षक सन्मान चिन्ह. हे सन्मान चिन्ह नेहमीच या स्पर्धेची आठवण योगेश पाटील साहेबांना देत राहील. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 22 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11ची सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळते.
तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज रुपेश. पहिलं षटक सागर याने हाताळलं होतं, दुसरं षटक हाताळलं होतं सिद्धेश याने. आणि दोन्ही गोलंदाज एक विशेष ठरलेलं, दोन्ही गोलंदाजांनी सेम धावा दिलेल्या आहेत. 11-11 धावा दोन्ही गोलंदाजांनी खर्च केल्यात. आणि आता मध्ये तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रुपेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. इथे मात्र वीरशेपंद्या फटका केलेल्या क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, मात्र चेंडू निघून जाईल सीमा पार. काउक रिझन मधून चौकार. मधून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 26-26. तिसरं षटक मार्गस्थ आहे रुपेश. राईट मोर द स्टंप. यावेळी मात्र पिकअप शॉट. चेंडू निघून झाले बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून सीमा पार. फ्लॅट 6 समांतर पॅडल षटकार. आपण पाहतोय या दोन मोठे फटके पाहायला मिळतात. दसका दम दाखवताना या षटकामध्ये या पल्लव पाटील. धावसंख्या वेगाने वाढते आणि धावसंख्या 6 वाढून होती. धावपलीवर 32 धावा 32. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक चालताना गोलंदाज रुपेश पाहायला मिळतोय. यावेळी मात्र उडवलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळते सागर कारभारीकडून. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. गोंदवली संघाची धावसंख्या या 2 ने पोहोचते ती 34 वर. आपण सामना पाहतोय दुसऱ्या फेरीमध्ये सुमित कुमार गोंदवली विपक्ष अर्णव इंडोबाजे स्कार्बो. आणि यानंतर आपण सामना पाहणार होतो आडी लिपरवर 0 ओवली विपक्ष भक्तिधाम डुंगे या दोन संघामध्ये. इथे मात्र चेंडू निघून जातो लॉंग स्टॉप ब्रिजन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. प्रिझन मधून हा चौकार पल्लव पाटीलच्या बॅट मधून. रुपेश पल्लव. यावेळेला मात्र सुरेख फटका. चेंडू निघून जाईल सीमा पार. आणखीन एक पिकअप शॉट षटकार. धावा सध्या होत नाहीत. धावा जणू काही वाद आहेत आपण बघतोय. आणि धावांचा महापौर सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तो सुमित कुमार गोंदवली संघाचा फलंदाज पल्लव पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या वेगाने वाढून नव्हते ते. धावपलीकर 44 डबल 4. हे षटक अतिशय महागडं रुपेश याचं पाहायला मिळते. कारण या षटकामध्ये आपण बघितलं तर भरपूर धावा कुठून काढल्या गेलेल्या आहेत. तर या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 2 चौकार 2 षटकार देखील पाहायला मिळतात. आणि तब्बल आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 22 धावा रुपेश या गोलंदाजाने खर्च केलेले आहेत. दुसऱ्या फेरीमधील सामना यानंतर आपण पहिल्या फेरीकडे पुन्हा एकदा बोलणार होतो. ओली विपक्ष डुंगे या सामन्याने. इथे मात्र सरपंडी चेंडू. चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप ब्रिजन मधून नॉन स्टॉप चौकार. पंचांचा वाईटचा देखील इशारा येतोय. म्हणजे या 5 वर 5 धाव धावपल्यामध्ये जोडल्या जातील. अतिशय अतिशय महागडं षटक रुपेश या षटकामध्ये आपण पाहतोय. अगदी धावांची लयलूट पाहायला मिळालेली आहे. धावसंख्या 49. या षटकामध्ये आतापर्यंत 27 धावा रुपेश यांनी खर्च केलेले आहेत.
या षटकामधला शेवटचा चेंडू आहे. यावेळी मात्र चांगला चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू सरळ निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर गोंदिवली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 49 धावा. तीन षटकाची समाप्ती धावसंख्या आपण पाहतो 49. यानंतर सामना पाहायला मिळेल आडे टेबल झिरो ओवली विपक्ष भक्तिधाम डोंगे आणि त्यानंतर मायुलेन धामणगाव विपक्ष जरेमरी आलिमगरे आहे. आपण मित्रांनो जिशे अंतर्गत जिशे मान्यता प्राप्त ही 16वी स्पर्धा पाहतोय. 17वी स्पर्धा अष्टनायक ठाकूरपाडा चषक देखील आजपासून सुरू झालेला आहे आणि आजपासून 18वा चषक जयगावराव वेल चषकाला देखील आज सुरुवात झालेली आहे. त्यानंतर 15 जानेवारी ते 16 जानेवारी आपण पाहणार होतो बादशालोन पिंपळगर चषक. त्यानंतर 25 जानेवारी ते 26 जानेवारी पाहायला विसरू नका याच मैदानावर गावदेवी वडगर चषकाचं आयोजन. त्यानंतर 27 ते 29 जानेवारी जय मसोबा पिंपळा चषक. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये 2 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी पाहायला विसरू नका जांतराचा खारबाव चषक. त्यानंतर 6 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी डेन स्वरूपामध्ये जवान पिंपळा चषकाचं आयोजन पाहायला मिळेल. त्यानंतर 12 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी आपण पाहणार आहोत प्यार के रंग व्हॅलेंटाइन डे के संग और क्रिकेट के रंग जयबजरंग गोडसे के संग जयबजरंग गोडसे चषक. त्यानंतर 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी आपण पाहणार आहोत आडे टेबल झिरो गावठी ओली चषक. जो संघ पुढील सामन्यामध्ये आपल्याला इन ॲक्शनमध्ये देखील पाहायला मिळेल. यावेळी फुलटॉस चेंडू, मात्र फुलटॉसचं फुल टोल इथे वसूल करता आलेला नाही. पंचांचा बिमार नोचा इशारा येतोय. येस पुढील चेंडू फीड देखील असणार आहे आणि इथे मात्र बॅटिंग साईडने फिल्डिंग साईडने नक्कीच पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलेलं आहे. फिल्डिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे म्हणजे तिसरे पंच संदीप पाटील सर कंट्रोल रूम मध्ये आहेत. इट्स नो बॉल. फिल्डिंग साईडने रिव्ह्यू आपला गमावलेला आपण पाहतोय म्हणजे पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. धावसंख्या 51 51. अर्धशतक देखील पूर्ण झालेलं आहे सुमित कुमार गोंदिवली या संघाचं. इथे या चेंडू निघून जातोय या सीमा पार थर्ड रिझन मधून हा चौकार आणि दुसऱ्यांदा घडतंय कारण पंचाचा वाढचा देखील इशारा येतो. या 5 धावा धावप्लेमध्ये जोडल्या जातात त्याला फ्रीट कंटिन्यू देखील असणार आहे. या 5 ने संघाची धावसंख्या अब तक 56. धावसंख्या 56 56 आपण पाहतोय आणि दुसऱ्यांदा आपण पाहतोय या 5 वर 5 धावा आपण लॉंग शॉप रिझन मधून पाहिलेला. त्यांनी या धावा कदाचित मागण्या ठरवू शकतात अर्धदंडोपदेश कारभार संघाला खरं तर बोनसच्या रूपाने धावा पाहायला मिळतात. नक्कीच चेंडू कधी हरवला फुटला तर नवीनच चेंडू दिला जाईल. आयोजन कमिटी करून या अगोदरचा आपल्यापर्यंत सूचनाही पोहोचवल्या गेल्या. कुठल्याही क्षणी नक्कीच चेंडू हरवला फुटला तर आपल्याच नवीन चेंडूचा दिला जाईल. वेलकम स्वराज पाटील आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. गावदेवी वडगर चषकाचं आयोजन देखील आपण याच मैदानावर पाहणार आहोत. 25 जानेवारी ते 26 जानेवारी पाहायला विसरू नका. गावदेवी वडगर आयोजित भव्य दिव्य स्पर्धा याच मैदानावर 2 दिवसीय स्पर्धेचं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळेल.
धावसंख्या 56 56 आपण बघूया. शेवटचे षटक सौरभ बदलण्यासाठी आलेलं आहे. सौरभचा सामना फलंदाज पल्लव पाटील. लॉर्ड फुट चेंडू टर्न केला. चेंडूला मेडिक रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडू निघून जातोय दोन्ही क्षेत्राच्या मधून सीमा पार. 4-2 चौकार. संघाची धावसंख्या पोहोचते ती 60 वर आपण पाहतोय. 60 धाव धावपल्याकडे पाहायला मिळतात. शेवटचे षटक मार्गस आणि शेवटचे षटक त्यांना गोलंदाज सौरभ बॉलिंग ट्रॅकवर. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. आमचे एक्सपोर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड आणि व्हाईस ऑफ मानेरे राहुल भोईर सर देखील आमच्याशी जोडले गेलेत आणि त्यांच्याकडून देखील डुंगी चषकासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद अल्पेश गायकवाड एक्सपोर्ट स्कोरर अँड आमचे सगळे समालोचक राहुल भोईर सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पंचांच्या दरम्यान इशारा येतो वाईट. अवंत वाटच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या सिंगलने पोहोचते ते 61 वर. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर धाव आपल्याकडे 61. आपण सामना पाहतोय गुंदवली विपक्ष खारबाव अर्थात सुमित कुमार गुंदवली सुमित म्हात्रे फॅम टीम विपक्ष निशांत जाधव फॅम टीम अर्ध इंडोबाजेस खारबाव या दोन संघामध्ये. शेवटचे षटक प्रगती पथावर आपण पाहतो. सौरभ शेवटचे षटक घातलं त्यांना धावसंख्या 61. इथे मात्र फुलटाचोर फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न मात्र सागर कारभारी सेफ आणि पल्लव याला आता मात्र पल्लूला हळूहळू जावे लागेल डगॉटच्या आसऱ्याला. न्यू बॅटर चेतन आपण पाहतोय आता मात्र मैदानामध्ये एंटर होताना सुमित कुमार गुंदोली संघाकडून. शेवटचे षटक मार्गस्थ. यानंतर भक्तिधाम डुंगे संघनायक आणि अर्डी 444 ओली संघनायक आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. स्वर्गवासी रोहन बबन काथोड भगत टॉस बॉक्स म्हणून पाहतोय जो आम्हाला सौजन्य केलेलं आहे आर्यन सोरी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून. आणि या टॉस बॉक्समध्ये इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. सर्व बॉलिंग ट्रॅकवर सामनावीर फलंदाज चेतन इनसाइड आउट फटका मात्र कव्हर इजरमध्ये झेलला ड्रॉप आणि त्याचा फायदा उचलताना आपण पाहतोय या फलंदाज 2 धाव फलंदाजाने पूर्ण केले आहेत. या 2 धावीने या गुंदोली संघाची धावसंख्या पोहोचली या 63 वर. पंचांच्या दरम्यान इशारा वाईटचा येतोय. आव्हान तर 8च्या रूपाने धावसंख्येमध्ये सिंगल नेवर धावसंख्या 64 धाव आपल्याकडे पाहायला मिळतात. यावेळी मात्र चांगला चेंडू अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता. समोर चेंडू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. निर्धारित 4 षटकामध्ये सुमित कुमार गुंदवली संघाने आपल्या धावपल्याकडे धावा जोडलेल्या त्या 66 आणि 67 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे अर्धन इंडिया खारबाव संघासमोर. तर बोलूया आपण टॉसकडे.
टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल ओली विपक्ष डुंगे या दोन संघामध्ये. योगेश पाटील साहेबांना विनंती का आपण या आपल्या शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ओली विपक्ष डुंगे या दोन संघामध्ये. वेलकम जॉन्टी जोशी जे जे. स्वर्गीय रोहन बबन काथोड भगत टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. हे टॉस आपण पाहूया. एक बाजूला भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे तर दुसऱ्या बाजूला आर्यन सूर्य इंटरप्राइजेस. भक्तिधाम डुंगे आलेले आहे तर ओली संघाने टॉस जिंकले. आमच्या मान्यवर विनंती पण व्यापटायची सोहळ व्हायची आहे. जॉन्टी या टॉस जिंकले. सर्वप्रथम हे आयोजन केले आपण भक्तिधाम डुंगे आयोजित या स्पर्धेचं आयोजन काय मानशील? खूप चांगलं असं आयोजन केलेलं आहे आणि खेळायला मजा येईल. टॉस तू जिंकले. टॉस महत्वाचा होता. हा टॉस महत्त्वाचा होता आणि आम्ही गोलंदाजी करू. प्रथम आपण क्षेत्ररक्षण करणार आहेत. आपण जर बघितलं मालोडी चषकामध्ये तुमच्या संघाचं परफॉर्मन्स अतिशय चांगलं राहिलं होतं. तिथे तुम्ही विजेता ठरला होता आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण बघितलं तर तुमचा संघ एक मजबूत संघ आहे. तर संघामध्ये या फेरबदल पाहायला मिळतील काही? तो संघ जो मालोडी चषकामध्ये गेला होता तो संघ इथे पाहायला मिळेल. आमचा परफॉर्मन्स तर चांगला होतो पण पोरा येत नाही प्रत्येक मॅचला म्हणून आम्ही थोडा मागे पडतो. पण आज जवळजवळ आमची पूर्ण टीम आहे. क्या बात आहे. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. डुंगे संघाने एक आयोजनाविषयी मी विचारणार नाही कारण आयोजन अतिशय सुंदर आहे. आपण टॉस गमले सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची. टॉस जर आपण जिंकलं असतं तर आपला निर्णय कसा? क्षेत्ररक्षण. मात्र आता प्लॅन बीचा आपल्याला वापर करा. प्रथम फलंदाजी करताना काय टार्गेट आपल्या माइंडमध्ये असेल ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल? 60 पर्यंत. आणि कोणते असे फलंदाज असतील ज्याच्याकडून खास अपेक्षा असेल? सर्वेश स्वतःमी असेल, तुषार पाटील. जेवढं चांगलं आयोजन आहे तेवढंच चांगलं परफॉर्मन्स संघाचं पाहायला मिळेल. हो 100. आपल्या संघाला देखील आदेश शुभेच्छा. टॉस केला गेला. टॉस जिंकलाय या 8-0 ओली संघाचा संघ नाही का जॉन्टी जोशी यांनी प्रथम गोलंदाज स्वीकारले. मी घेऊन जातो टॉस बॉक्स सरळ म्हणजे कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत माझे सक्रिय व्हाईस ऑफ सरवली विशाल पाटील.
आहे की इनफिल्डमध्ये जे मिडविकेटला फिल्डर उभे होते ते काय करत होते, कारण हा चान्स खरं तर त्यांनी घ्यायला हवा होता. कारण चेतन बॉलिंग करतोय, बॉल रिलीज केल्यानंतर तिथपर्यंत पोहोचणं चेतनसाठी अवघडच होतं. म्हणजे मिडविकेटला फिल्डिंग करतात बबलू, खरं तर त्यांनी हा चान्स घ्यायला हवा होता. कारण बॉल फार वेळ हवेमध्ये होता, इतका वेळ पुरेसा होता बॉलपर्यंत पोहोचण्याकरिता. बट थोडा लेझी फिल्डिंगमध्ये वर्क पाहायला मिळतो आपल्याला. फटका उडवलाय, बॉल हवेमध्ये आगे, फिल्डर येतात आणि इथेही संधी गमावली. हा की बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. प्रयत्न फार चांगले केले पण तरी सुद्धा मिळतील या 6 टीम खारबाव आणि बॅटर सागर कारभारीला. पुन्हा एकदा आपण पाहूया, कारण कुठेतरी ती जंप जी फिल्डरने तिथे घेतली त्याऐवजी जागेवरती स्तब्ध उभं राहून जरी ट्राय केलंस तरी मला वाटतं की कॅच झाली असती. आणखीन एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफचा वरनं कारभारीचा बॅट मधनं आणखीन एक लय भारी फटका, सिक्सर. प्रामाणिकपणे मी ऑनेस्टली सांगेल की आजच्या डेटला स्वराज क्रिकेट हा खेळ जितका पुढे गेला ना, एक फिल्डर म्हणून जर तुम्ही कॅच पर्यंत पोहोचता ना तर 10 आउट ऑफ 9 टाइम्स तुला कॅच पकडायचीच. आणि अशा क्षणाला जर तुम्ही कॅच ड्रॉप कराल आणि स्पेशली अपोनंट टीमचा महत्त्वाचा बॅटरला तुम्ही जीवनदान जर देतात तर ते फार मागात पडू शकतं. आणि आताही हा बॉल दरम्यान लॉंग ऑफला चालला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केला जातील या रन्स 2. बघा, सागरला जीवनदान, भूषणला जीवनदान आणि या क्षणाला हे जीवनदान किती त्रासदायक ठरणार आहेत टीम गुंदवलीसाठी. कारण मी उल्लेखही केला की या दोन्ही बॅटर्समध्ये तो दमखम आहे की ते या परिस्थितीमधनं देखील आपल्या टीमला विजयापर्यंत नक्कीच घेऊन जाऊ शकतात. आणि सागरच्या टप्प्यामध्ये बॉल जर पडेल तर कार्यक्रम नक्कीच होणार. तिसरा आला षटकार 6. तेच मी फर्स्ट मॅच देखील सुरू होती तेव्हा मी बादशाह हा उल्लेख केला होता. बादशाह नव्हे तर हुकमी एक्का या टीमचा. जेव्हाही जाळेल तेव्हा सिंगल हँडेडली मॅच तो घेऊनच जाईल. आणि याही क्षणाला दबाव बॉलरवरती आणखीन एक उडवला आणि हा देखील बॉल चाललाय बाउंड्रीचा भेटीसाठी. चौथा ठोकला बॅटर सागर कारभारीचा बॅटमधनं, सिक्सर. सकतो रोक लो, ज्या प्रकारे सागर खेळतोय. आणि आता मॅच बॅलन्स मी असं 100% मानेन, कारण फर्स्ट ओव्हरमध्ये टोटल रन्स आल्या 28 विदाउट लॉस. टीम खारबाव एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. आणि आता येत्या 18 मध्ये करायचा जिंकण्याकरिता आणखीन या परिस्थितीमध्ये कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर आता राखलेले आहे 39 करायचा. भूषणची ती कॅच मला आठवते, बट भूषणचा बॅटमधनं फक्त सिंगल्स आलेली. बट त्यानंतर त्याच पुढचा जो बॉल होता वाईडिश लॉंग ऑन काउफेसचा अगदी मध्यस्थी, ती कॅच होती बट तिथे मिस्टेक झाली फिल्डरकडून. आणि ती मिस्टेक आता कुठेतरी जो सागर कदाचित 0वरती डगआउटमध्ये असायला हवा होता तो सागर आता इंडिव्हिज्युअली 26 वरती नॉट आऊट खेळतोय. आणि कॅचचं महत्त्व फार मोठं. एक कॅच आपण पाहिले की क्रिकेट जगतामध्ये अगदी विक्रम प्रस्थापित झालेत, इतिहास घडलेत. आणि याही क्षणाला कॅच ड्रॉप झाल्यानंतर आता 67 चेस करण्याचा इतिहास या मॅचमध्ये अर्णव एंटरप्राइजेस खारबाव टीम आपल्याला रस्त्यानं पाहायला मिळेल का? दुसरं षटक बंटी आलाय, बंटीचा पगलाच बॉल फुल टॉस. फिल्डर आहे डीप स्क्वेअर लेगला, बॉल फील्ड करतात, मिळेल सिंगल. स्कोर कार्ड सिंगलचा साकियाने 29 ऑन द बोर्ड. 29 धावा स्कोर कार्डवरती. बट जे मी सांगितलं की जी कॅच ड्रॉप झाली फर्स्ट ओव्हरमध्ये त्यानंतर
कॅच तर ड्रॉप झाली तिथे तर 6 आल्याच, बट त्यात नंतरही 3 षटकार सागरचा बॅटमधनं आले. तो इंडिव्हिज्युअली 26 वरती खेळतोय आणि 30 कॅच. आता कॅच होती का मॅच, हा फार मोठा प्रश्न. पॅनवरती बॉल दरम्यान विकेट किपर फील्ड करतात, बट दिशा खराब, अतिरिक्त रन. बट या क्षणाला एक गोष्ट टीम गोंदवली टीमने देखील विचार करायला हवी की रन्स अजूनही भरपूर बाकी आहेत. आताही जर सागरची विकेट काढली तर इथनंही कमबॅक होऊ शकतो, हा विचार त्यांनी करायला हवा. कारण आता जे घडलं ते घडलं, ते आपण चेंज नाही करू शकत, पण जे आपल्याकडे बाकी काय तसा विचार करून कसा चांगला खेळ करता येईल त्याचा विचार करायला हवा गोंदवली टीमने. कारण क्रिकेटचा हा खेळ कधी पास्टमध्ये नाही चालत, प्रेझेंटमध्ये चालतो. आणि प्रेझेंटमध्ये केलेल्या चांगल्या कामाच्या जोरावरती तुम्हाला फ्युचरमध्ये रिझल्ट मिळतो. दॅट्स वाय चालू क्षणामध्ये, प्रेझेंट टाईममध्ये, रनिंग गेममध्ये आपण काय करू शकतो त्याकडे लक्ष देणं हे जास्त महत्त्वाचं राहतं. आता एक्झॅक्टली फर्स्ट ऑफ ऑल असं वाटलं की इनसाइड आउट खेळायचं होतं, पण शेवटच्या मोमेंटला पाहिलं की बॉल अगदी बॉडी लाईनला तर समोरच्या दिशेने फटका कळलेत. कारण बॅट ज्याप्रमाणे ड्रिल केली होती आणि हा फटका मोस्ट ऑफ तेव्हा येतो जेव्हा आपण इनसाइड आउट खेळण्यासाठी रेडी असतो आणि बॉल अगदी स्टंप लाईन मध्ये येतो ना, तेव्हा अशा प्रकारे फटका होतो. आणि हा फटका अगदी समोरच्या दिशेने आला. सिंगल कंप्लीट आणि स्कोर कार्ड आता 31. आता भूषणसाठी हा फुल टॉस आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल सिक्सर. थँक्यू डुझे. रिप्ले एकदा पाहूया. कॅमेरामॅन धोक्यामध्ये नक्कीच होते. फ्लॅट अगदी बॉल तिथे गेला आणि बघा हा साईड अँगलने व्ह्यू दाखवला जातो आणि अगदी कॅमेरा जिथे तिथेच हा बॉल पडला. सिक्सर येतोय, बट खारबावच्या या दोन्ही धुरंधरांनी आता या मॅचमध्ये फार पुढे नेलं खारबावला. आता बॉल हवेमध्ये आगे फिल्डर प्रमाणे येत आहे. डीप मिड विकेटला बॉल फील्ड होतोय आणि तोपर्यंत इझिली कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. अर्णव एंटरप्राइजेस खारबाव हा संघ देखील कुठेतरी फॉर्मसाठी झगडतोय, संघर्ष करतोय. कारण याच संघाबद्दल मला सांगायचं झालं तर स्कोर कार्ड फर्स्ट ऑफ ऑल मी पोहोचवतोय. टीम टोटल आता 39. कारण याच टीमचा जर आपण विचार केला 2 वर्ष जर आपण मागे गेलो ना, तसावरती चर्चा आपण करूया या ओव्हरनंतर. आता स्कूपचा फटका खेळायचा होता, बट दिशा खराब आहे. आणि तो उल्लेख असा होता की 2 वर्ष आधी जर तुम्ही ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये खारबाव टीमचा जर रेकॉर्ड पाहिला तर मोस्ट ऑफ टाइम्स जर 10 स्पर्धा झालेल्या आहेत ना, 10 स्पर्धांपैकी 7 स्पर्धांमध्येच खारबाव टीम आपल्याला सेमीफायनल तरी मिनिमम खेळताना पाहायला मिळायची. पण त्यानंतर कुठेतरी आता बॅटपॅच थोडा सुरू आहे. बट एखादं खराब सीझन, एखादे 2 खराब सीझन कधी एखाद्या टीमच्या टॅलेंटला आणि मेहनतीला कधी जस्टिफाय नाही करू शकत. एक जबरदस्त टीम आहे. बॉलर बॅक स्ट्रोक होता आणि बॉल फील्ड होतोय आणि हा येईल निर्धाव. आणि जो उल्लेख मी नेहमी करतही असतो की एखादा खराब सीझन किंवा 2 ते 3 खराब सीझन कधी तुमच्या मेहनतीला जस्टिफाय नाही करू शकत. कारण खेळ आहे, काही दिवस सुखाचे जाणार आहेत, काही दिवस दुःखाचे जाणार आहेत. एखादी स्पर्धा आपण गाजवणार आहोत तर एखादी स्पर्धा आपल्यासाठी फार खराबही जाऊ शकते. हा फुल टॉस बैठक आणि फुल टॉस बॉल थेट पाठवला डीप स्क्वेअर लेग्सवरनं सीमा फार षटकार 6.
विजयाचा जर निर्धार असेल आणि जिंकण्याची जर जिद्द असेल ना, तर कितीही अडचणी आपल्या समोर जरी आल्या ना, तरी सुद्धा आपण त्यांना पार करून विजयापर्यंत नक्कीच पोहोचतो. आणि तो निर्धार या जोडीने केला आहे आणि आपल्या टीमला आता विजयापर्यंत वेगाने ते घेऊन चाललेत. कारण षटकारानंतर हात चौकार म्हणजे आता चेंडू राखलेत, येते 10 आणि 10 मध्ये आता करायचं फक्त आणि फक्त 11. समजा कुठे होता आणि कुठे आलाय. 10 मध्ये 11. आता हा बॉल कुठे टाकायचा होता. दिशा खराब, अतिरिक्त रन. गुंतवली टीम देखील या मॅच नंतर कुठेतरी थोड्या चर्चा या गोष्टीवरती कराव्या लागतील. कारण रन्स कमी नव्हत्या. 4 ओव्हरमध्ये 67 मी उल्लेख केला की मॅच विनिंग टोटल आहे, कमी नाही आहेत. बट डिफेंड करत असताना अगदी बॉलिंग क्रमाला नेस्त नाबूद केलं कारभारीने. आणखीन एक आलाय षटकार आणि आता फक्त हव्या आहेत 4 धावा. फोर्टी 43 वरती इंडिव्हिज्युअली खेळतोय सागर कारभारी. आणि आता हलक्या हाताने खेळलाय, सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी परतलाय सागर आणि 2 कंप्लीट केल्या जातील. कारण त्याला ठाऊक आहे जर आपण असं करतोय तर अर्धशतक बनवण्याची संधी नक्कीच मिळू शकते. आता 45 वरती खेळतोय सागर कारभारी आणि जिंकण्याकरिता आता हव्या 2 धावा. जर सिक्सर येतोय तर अर्धशतक देखील कंप्लीट होईल आणि मॅच देखील फिनिश होईल. आणि फटका आलाय आलाय, एकदा जोरदार त्याला होऊन जाऊ द्या. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक ठोकलंय सागर कारभारीने. पराभवाच्या छायेमध्ये विजयाचा आस्वाद कसं घ्यायचं ते आम्हाला येतं आणि ते करून दाखवलंय सागर कारभारीने. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधलं आणि सागर कारभारीचा या लई भारी इनिंगच्या जोरावरती 10 विकेट्सने बाजी मारली या मॅच मध्ये अर्णव एंटरप्राइजेस खारबाव टीमने. आणि या टीमचे पुरस्कर्ते आणि युवा सेनेचे एक दमदार नेतृत्व निशांजी जाधव साहेबांकडून सागर कारभारीला 2000 आणि त्याच प्रकारे भूषण कारभारी साठी देखील 2000 रुपये आलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे आणि प्लेअर ऑफ द मॅच विचारही करण्याची गरज नाहीये. निशांत दादा उपस्थित आहेत. निशांत दादा आपण या मंचावरती आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. टोटल